मूलभूत संकल्पना, अर्थव्यवस्थेचे प्रकार व क्षेत्रे. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजात वागतो, वाढतो, विचार करतो. समाजाच्या अस्तित्वाला विविध रंगे असतात, जसे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी. ज्या शास्त्रांमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रांना सामाजिक शास्त्रे असे म्हणतात. उदाहरणार्थ इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र. अर्थशास्त्र अर्थात मानवाच्या आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वातंत्र्यशास्त्र म्हणून याला स्थान मिळाले. स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मनुष्य जो आर्थिक व्यवहार केला जातो त्या व्यवहारांचा अभ्यासात केला जातो. अर्थव्यवस्था म्हणजे काय? आधुनिक व्यवस्थापनाचे अत्यंत गुंतागुंतीचे जरी असले तरी उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपयोग या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असे म्हटले जातात. यावरून आपण एखाद्या गावाच्या, शहराच्या, राज्याच्या तसेच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करू शकतो. अर्थात वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात. त्यातील देशातील नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणात अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धती फरक निर्माण होतो. अर्थव्यवस्थांचे प्रकार उत्पादन साधनांच्या मालकीनुसार तसेच विकासाच्या अवस्थेनुसार हे 2 प्रकार असतात. मग त्याच्यामध्ये उत्पादन साधनांच्या मालकीनुसार जर पडतात ते भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र. आणि विकासाच्या अवस्थेनुसार विकसित आणि विकसनशील. भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटले जाते. भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता. अर्थव्यवस्थेत ही साधने कोणाच्या मालकीचे आहे या आधारावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार केलेले जातात: भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र. तर आपण बघूया भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजेच कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात. वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते. किमती बाजारयंत्रे कर्वे असतात. अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. खाजगी, मुक्त, हस्तक्षेप विरहित. वैशिष्ट्य: उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क भांडवलशाही मूलभूत वैशिष्ट्य